येस. हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. बघा, तुमच्या सर्वांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट्स असतील सेटच्या रिलेटेड. सो मी स्वतः असिस्टंट प्रोफेसर काजल मॅडम तुमच्या समोर आलेली आहे एक महत्त्वाची माहिती घेऊन. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे. माझं सुद्धा ज्यावेळेस मी फर्स्ट अटेम्प्टचा नेटला दिलेलं, ज्यावेळेस मी एम एला पार्ट 2ला होती, माझं इंग्लिश लिटरेचरमध्ये स्पेशलायझेशन होतं आणि पार्ट 2ला असतानाच आपण फॉर्म फिल करू शकतो. तो त्यावेळेस मी नेट दिलेलं, बट ते माझं काय सक्सेस झालं नाही, मी डिस्क्वालिफाईड झाली. आणि त्याच्यानंतर लगेच सेटची आली, कारण की जूनमध्ये काहीतरी नेटचं असायचं आणि त्याच्यानंतर लगेच सप्टेंबरच्या आसपास सेट असायचं. तर सेट माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं. आता नेट माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर का नाही झालं, मी डिस्क्वालिफाईड का झाली, त्याच्या मागची सुद्धा कारणं मी तुम्हाला इथे सांगणार आहे. जे माझा अनुभव आहे ते अनुभव सुद्धा मी शेअर करणार आहे आणि नक्कीच या अनुभवातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील, खूप सारे तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि नक्कीच येणारी जी सेटची एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी याचं खूप बेनिफिट होणार आहे. सो मला या गोष्टीचा आनंद सुद्धा होत आहे, ज्या गोष्टीसाठी मी अभ्यास केलं होतं नेट सेटसाठी. सो सेट माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं होतं, नेट माझं सेकंड अटेम्प्टमध्ये क्लिअर झालं होतं. सो एक बोलतात ना, अपयशाकडून यशाकडे कशा प्रकारे गेली, कोणकोणत्या गोष्टी फेस केल्या, या संपूर्ण कन्सेप्टवर आज आपण डिस्कस करणार आहोत आणि नेमकं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायचे, तुम्हाला तुमचं यश फर्स्ट अटेम्प्टमध्ये कसं मिळणार हे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. सो नक्कीच त्यासाठी तुम्ही ते बघू शकाल की सेटची जी एक्झाम आहे ती तुम्ही कशी क्लिअर कराल, त्यासाठी स्टडी प्लॅन काय आहे, पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी कशी, पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळणार. आता पहिल्याच प्रयत्नात यश मला सेटसाठी मिळालेलं, नेटसाठी नव्हतं मिळालं. का नव्हतं मिळालं ते सुद्धा सांगते, कारण की मला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं. सेकंड गोष्ट अशी आहे की मला एक व्यवस्थित बोलतात ना, एक कोणते नोट्स फॉलो केलं पाहिजे, पेपर 1 जास्त फोकस केलं पाहिजे, पेपर 2ला टाईम मॅनेजमेंट काय असली पाहिजे. म्हणजे मी काय करायचे, माझ्याकडे नोट्स खूप छान होते, मी स्वतःचे नोट्स बनवायची, घ्यायची, करायची, झालं. म्हणजे असं बॅलन्स मी करायची नाही, कारण की मला प्रॉपर गायडन्स मिळालं नाही. आणि ज्यावेळेस सेटचं फर्स्ट अटेम्प्ट माझं होतं, त्यावेळेस माझ्या डिग्री कॉलेजचे जे अध्यापक होते, प्रोफेसर होते, त्यांनी मला छान प्रकारे गाईड केलं, जेणेकरून माझं सेट फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं. सो तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा खूप लाभ घेता येईल, ज्या म्हणजे बोलतात ना, जे तुम्हाला शिकवणारे शिक्षिका स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे. त्यामुळे ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात, नेमकं त्याच एक्झामचं आम्ही प्रिपरेशन करून ती क्वालिफाईड झालेलं आहे. सो माझं अनुभव पण मिळेल, माझं मार्गदर्शन पण मिळेल आणि जे नोट्स मी फॉलो केलेले, ऑब्व्हियसली माझा काही खूप आधी नाही, काहीतरी 1920 एक लॉकडाऊनच्या आधी माझं क्वालिफाईड झालेलं होतं. सो त्याच्यामध्ये त्या नोट्समध्ये जे अपडेटेड गोष्टी आहेत, त्या अपडेटेड गोष्टी ॲड ऑन करून मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येणार. सो नक्कीच तुम्हाला या संपूर्ण गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट होणार आहे. सो आता आपण लक्ष देणार आहोत. पहिली तर गोष्ट क्लिअर कशी करावी. आता क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एक गायडन्सची गरज आहे, प्रॉपर गायडन्स. तुम्हाला क्लिअर करण्यासाठी चांगल्या नोट्सची गरज आहे. तुम्हाला क्लिअर करण्यासाठी एक प्रॉपर टाईम मॅनेजमेंटची गरज आहे, तरच तुमचं क्लिअर होणार. पहिल्या प्रयत्नात क्लिअर होणार की नाही, हा खूप विद्यार्थ्यांसमोर असणारा प्रश्न आहे. तर त्याचा उत्तर आहे, पहिल्याच प्रयत्नात यश तुम्हाला मिळणार. हो, येस, मिळणार. त्यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमी सोबत कनेक्ट राहायचं आहे. त्यासाठी हा नंबर आहे, तुम्ही ते बघू शकतात, 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या जे काही नोट्स वगैरे आहेत, आपल्या क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आता पेपर 1 आणि पेपर 2 याची तयारी कशी करायची, आता हा क्वेश्चन सुद्धा तुमच्या समोर उभं राहिलेला असेल. ठीक आहे. सो ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगते. एक थोडक्यात पेपर 1 जे आहे, पेपर 1 मध्ये किती 50 क्वेश्चन्स असतात, 50 क्वेश्चन असतात. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स म्हणजे एकूण असे 100 मार्क्सचा तुमचा पेपर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघत असणार पेपर 2 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात. इथे सुद्धा 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असतो. सो एकूण किती झाले, 200 मार्क. ठीक आहे. सो टोटल जर बघायला गेला तर तुम्हाला 300 मार्क्सचा पेपर असणार आहे, म्हणजे 300 मार्क्सचं. ठीक आहे. 300 मार्क्सचा पेपर असणार आहे. आता हे व्यवस्थितपणे तुम्हाला बोलतात ना, टाइम मॅनेजमेंट करता आली पाहिजे. आता बघायला गेलं तर पेपर 1 मध्ये प्रश्न कमी आहेत. ठीक आहे. पण पेपर 1 हा जर बघायला गेला, पेपर 1 हा सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट मानलं जातं.
सगळ्या स्कोरिंग, ठीक आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही व्यवस्थितपणे एक बेसिक गोष्टी जरी तुमच्या क्लिअर असतील तरी तुम्ही छान प्रकारे तो प्रश्न पेपर 1 मध्ये छान प्रकारे तुम्ही स्कोर हा करू शकता, ठीक आहे. पेपर 2 हा जरा मॉडरेट जातो. मॉडरेट म्हणजे एक ना इझी ना ऍडव्हान्स लेवलचा, एक मीडियम लेवलचा, एक मॉडरेट लेवलचा तुमचा क्वेश्चन जाणार. आता पेपर 2 मध्ये जर बघायला गेलं पेपर 2 मध्ये जर बघायला गेलात तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आता तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड म्हणजे मास्टर डिग्रीला ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही क्वालिफाईड आहात, समजा बॅचलर डिग्रीला तुमचं हिस्ट्री होतं स्पेशल सब्जेक्ट, अँड फॉर एक्झाम्पल मास्टर डिग्रीला तुम्ही इंग्लिश लिटरेचर ठेवलं, तर मग ऑब्विसली तुमचं बॅचलर डिग्रीचं सब्जेक्ट स्पेशलाइज काही असू दे, तुमचं मास्टर डिग्री मीन्स पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस तुमचा जो सब्जेक्ट स्पेसिफाय होता त्याच सब्जेक्टमध्ये तुम्ही सेटसाठी फॉर्म फिल करू शकता. त्यासाठीच तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर क्वालिफाईड असू शकता. ओके, चल. सो याच्यामध्ये तुमचं जर मॉडरेट का असतो, कारण की पेपर 2 साठी जर बघायला गेलात तर तुमचे बॅचलर डिग्री म्हणजे बॅचलर डिग्री जे TY बॅचलर डिग्री म्हणजे FY SY TY, ठीक आहे. आता समजा माझं इंग्लिश लिटरेचर मध्ये मास्टर डिग्री झालेली, तर माझ्या 13वीला 14वीला 15वीला जे इंग्लिश लिटरेचरचे सब्जेक्ट होते त्याचा माझा अभ्यास व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण की त्या रिलेटेड प्रश्न असतात. म्हणजे मी बोलेन तुम्हाला 80% तेच असतं, बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही ज्या सब्जेक्ट मध्ये स्पेशलाइज केलं असेल पेपर पार्ट 1 पार्ट 2 2 वर्षाचा, तो तुमचा अभ्यासक्रम तो वाला स्टडी, ठीक आहे, सिलेबस. यावरच तुमचं एक 75 to 80% तुम्हाला प्रश्न असतात पेपर 2, ठीक आहे. त्यामुळे पेपर 2 वर सुद्धा चांगल्या प्रकारे तुमचा एक स्कोर, एक चांगली कमांड असणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही सेटसाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला छान प्रकारे मार्क्स इन्क्रीज करायचे पेपर 2 मध्ये, तर तुमचा आधी बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्रीचा तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड जो सिलेबस आहे तो छान प्रकारे कव्हर करा आणि मग प्रॅक्टिस करायला लागा. आता नोट्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि नोट्स फार मोठा रोल प्ले करतो. सो नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्या बॅच मध्ये मिळून जाईल. सो त्यासाठी नक्कीच आपल्या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा नंबर आहे 8010157760, ठीक आहे. या नंबरवर कनेक्ट होऊन तुम्ही 8010457760 नंबर विसरली बघा, खूप दिवसानंतर आलेली आहे. नक्कीच जरा लिव्ह वर होते मी, लिव्ह संपलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा नव्याने आपण आता सुरुवात केलेली आहे अगदी दणक्यामध्ये. सो काहीच प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थितपणे आपलं होऊन जाणार आहे, ठीक आहे. सो हे तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. सो इतकं लक्षात घ्यायचंय, पेपर 1 स्कोरिंग आहे त्यामुळे पेपर 2 ला दुर्लक्ष करायचं नाही, कारण की पेपर 2 हा 200 मार्काचा आहे. सो इथे सुद्धा चांगले मार्क पाहिजेत, इथे सुद्धा. आता तुमचा मेन मुद्द्यावर मी येते. पेपर 1 मध्ये तुम्हाला नाही करून 80+ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, 80च्या वरती. आणि पेपर 2 मध्ये 200 आहेत तर एक जास्तीत जास्त मी सांगते तुम्हाला 140 किंवा 150च्या वरती जास्तीत जास्त तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. एवढं तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला, या 200 पैकी तुम्ही समजा 100च्या वरती जर इथे जाण्याचा प्रयत्न केला, 120च्या वरती जरी गेलात आणि ते 80च्या वरती गेलात, तर तुमचा छान प्रकारे सेटची एक्झाम क्वालिफाय होऊन जाणार, ठीक आहे. सो पेपर 1 पेपर 2 काय इझी, काय केलं पाहिजे तेही तुम्हाला सांगितले. आता पेपर 1 ला तुम्हाला आता जर स्टडी प्लॅन जर बघायला गेलं तर पेपर 1 साठी समजा तुम्ही 2 तास अभ्यास करत आहात, तर पेपर 2 साठी तुम्हाला 3 तास अभ्यास करायचा, असं 5 तास तुम्हाला छान प्रकारे अभ्यास. आणि तो 5 तास असं असला पाहिजे की जिथे लात मारेन तिथे पाणी गळेल, असं तुमचं एकदम अभ्यास असला पाहिजे, ती आग एकदम असली पाहिजे अभ्यासाची, एकदम ऍक्टिव्ह माइंड असलं गरजेचं आहे, ठीक आहे. सो या संपूर्ण गोष्टी आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला पेपर 1 पेपर 2 चं सांगितलं, स्टडी प्लॅन सांगितलं, कशा प्रकारे कितीला किती मार्क. आणि आणखीन एक गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग नाहीये तुम्हाला, नेगेटिव्ह मार्किंग इथे नसणार नाही, नो नेगेटिव्ह नाही तुम्हाला. त्यामुळे जर कोणत्या गोष्टीचं उत्तर येत नसेल प्रश्नाचं, तर तुम्ही एक अंदाजे सुद्धा उत्तर देऊ शकता, बट तुम्हाला जस्ट ट्राय टू गिव्ह द करेक्ट आन्सर, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता यासाठी तुम्ही बघू शकता आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. सेट नेट साठी पेपर 1 पेपर 2 ची संपूर्ण तयारी बघा. नंबर आहेत 8010457760, या नंबरवर कनेक्ट व्हायचे. 8329588625 या नंबरवर कनेक्ट व्हायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे बघा. फक्त रेकॉर्ड नाहीये तर लाईव्ह बॅच सुद्धा आहे. लाईव्ह सेशन असणं फार गरजेचं आहे. लाईव्ह सेशन मध्ये तुमचे डाऊट सॉल्व्हिंग होतील, तुमच्या संपूर्ण कन्सेप्टवर, तुमच्या संपूर्ण डाऊटवर बोलतात ना एक शंकेचे समाधान करून दिलं जातं. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे. इथे तुम्हाला
जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, रेकॉर्डेड लेक्चर आहे, टेस्ट सिरीज ऑलवेज आय गिवन ऑलवेज 5 स्टार टू टेस्ट सिरीज, बिकॉज एक्झामच्या आधी या एक्झामच्या ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करत असता, तुमचा 80-85% अभ्यासक्रम झालेला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला टेस्ट सिरीज देणं स्टार्ट करायचं आहे. टेस्ट सिरीज खूप मोठा रोल प्ले करतो. टेस्ट सिरीजने एक तर तुम्हाला व्यवस्थितपणे, टेस्ट सिरीजने बघायला गेलात तर व्यवस्थितपणे तुम्हाला एक मोटिवेट होऊ शकतात. जर तुम्हाला छान प्रकारे उत्तर येत असेल तर कॉन्फिडन्स बूस्ट होतो, किंवा जर तुम्हाला खूप म्हणजे बोलतात ना खूप आन्सर चुकले तर तुम्ही डिमोटिवेट पण होऊ शकतात. पण तिथे डिमोटिवेट न होता त्या गोष्टीवर, त्या टॉपिकवर तुम्हाला जास्त छान प्रकारे काम करायचं आहे आणि ती गोष्ट अगदी छान स्ट्रॉंगली करून टाकायची आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा, ई बुक नोट्स मोफत, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, लेक्चर अनलिमिटेड वेळ पाहू शकतात. सो बॅच सुरू आहे. जेवढं होईल तेवढं या दोन्हीपैकी कोणत्या नंबरवर कॉल करायचा आहे, बॅचमध्ये कनेक्ट व्हायचं आहे. आणि नक्कीच आपले रोज लेक्चर सुरू झालेले आहेत. आता सेटसाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आपलं रोज दुपारी 2 वाजता लेक्चर असतो. तो लेक्चर न चुकता तुम्हाला अटेंड करायचा आहे अँड क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट. ठीक आहे, चला. सो नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. थँक्यू सो मच.